नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. बघा, मॅरेज सर्टिफिकेटचा व्हिडिओ टाकल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 एन्क्वायरी आमच्याकडे आलेल्या आहेत. बॅक टू बॅक त्याची योग्य ती उत्तरं आणि त्या क्लायंटशी कम्युनिकेशन देखील चालू आहे. वेस्टर्न साईडला जसं हे काम मी बघते तसं खारघर एरियामध्ये मॅरेज सर्टिफिकेटचं काम दीपा बघते. एक मला असं वाटलं की दीपा, आपला जो खारघरचा जो अनुभव आहे ना मॅरेज सर्टिफिकेटचा, तो तू 4 ते 5 वाक्यामध्ये शेअर कर. खारघरमध्ये एक क्लायंट होते, त्यांनी मला दिला मॅरेज सर्टिफिकेटचा आणि सांगितलं की आम्हाला लवकर पाहिजे म्हणून. तर आम्ही ते काम हातात घेऊन रात्री 3:30 वाजता बसून ते कंप्लीट केलं आणि नेक्स्ट डे त्यांना डेटची अपॉइंटमेंट दिली आणि ते क्लायंट आमच्याकडून खूप हॅपीली ते काम करून आणि घेतलं. सर्टिफिकेट किती दिवसात दिलं? सर्टिफिकेट आलं एक 10 दिवसात सर्टिफिकेट आलं तिकडचं. आणि सांगायचं असं की खूप महत्त्वाचा हा सर्टिफिकेट आहे आणि ह्याच्यामध्ये जर खूप वेळ गेला तर सर्टिफिकेटला तेवढंच वेळ जाते, तेवढेच कष्ट पडतात, अडचणी येतात आणि मग थांबावं लागते. एवढं म्हणजे अर्जंटमध्ये आम्ही देऊ नाही शकत. जेवढं लांब जाते म्हणजे जो मॅरेज पिरियड असतो ना तो 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष असं गेलं पुढे तर वेळ लागतो याला. असं एवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून लोकांना, क्लायंटना असं वाटतं की अरे आम्ही पैसे मोजलेले आहेत म्हणजे आम्हाला असं चुटकीसरशी मॅरेज सर्टिफिकेट काढून मिळालं पाहिजे, परंतु असं होत नाही. आणि तुम्ही जे पैसे आम्हाला देत आहात त्याचं, जसं तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे तसंच पैसे घेऊन आम्ही जे काम करतोय ते सुद्धा जबाबदारी आमची बनते. म्हणून खास हा खारघरचा जो अनुभव आहे तो अगदी लक्षात ठेवणार की आम्ही रात्री 3:30 वाजता कमीत कमी 5 ते 6 वेळा तरी आपण तो मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म भरला असेल. सो मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की जितकं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकरता इम्पॉर्टंट आहे तसंच ही सर्व्हिस जी आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्याचे जे पैसे घेतो, तर त्याची देखील आम्हाला व्हॅल्यू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की वेळ आहे, तुम्ही चांगलेच चालता फिरता आहात, कुठच्याही याच्यामध्ये ट्रॅव्हल करून जे ज्युरिस्डिक्शन तुम्हाला लागतं त्या ठिकाणी तुमच्या दोघांचा प्रेझेन्स रजिस्ट्रारच्या समोर उभे राहून तुम्ही व्हेरीफाय डॉक्युमेंटेशन करून जर तुमचं काम सुरळीत होत असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. हाच आज उद्देश तुम्हाला या व्हिडिओतनं सांगायचा होता. अजून एक मुद्दा मला सांगायचा होता की याच्यामध्ये जर उशीर झाला म्हणजेच दोघांपैकी एक गेलं आणि नंतर सर्टिफिकेट तुम्ही बनवायला आले तर त्याचं काही महत्त्व राहत नाही. आधी होऊच शकत नाही. होऊच शकत नाही सर्टिफिकेट. म्हणून जशीच लग्न झालं ना 1 वर्षात किंवा तेव्हाही तुम्ही रजिस्टर करून घेतला ना तर ते त्यावेळी पण तुम्हाला होऊ शकतं. आणि याच करता आम्ही आता सर्व्हिस सुरू केलेली आहे, डेस्टिनेशन वेडिंग विथ रजिस्ट्रेशन. म्हणजे तुमचं जिथे लग्न होत आहे विदिन 15 मिनिटामध्ये, तुम्हाला जी घाई आहे ना मित्रांनो की आम्हाला लवकरात लवकर सर्टिफिकेट द्या, फक्त आणि फक्त 15 मिनिटामध्ये तुम्हाला हातात सर्टिफिकेट देणार. पण त्याकरता तुमचं जिथे लग्न होत आहे तिथे आम्हाला इन्व्हाइट करणं तुम्हाला फार फार गरजेचं आहे. आमचे डेस्टिनेशन सांग कुठे कुठे आहेस स्नेहा? हां, ठाण्याला तुमचं लग्न कुठेही होत असेल आम्ही येऊन पोचू. मुंबईमध्ये तुमचं लग्न होत असेल आम्ही येऊन पोचू. आणि पुण्यामध्ये ह्या 3 ठिकाणी जर तुमचं लग्न होत असेल त्या ठिकाणी तुमचं जिथेही डेस्टिनेशन असेल तिथे येऊन आम्ही विदिन 15 मिनिटामध्ये तुमच्या हातात मॅरेज सर्टिफिकेट ठेवणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपली तारीख आणि तुमचं जे डेस्टिनेशनचं प्लेस आहे ते आम्हाला सांगा. आम्ही मस्तपैकी येणार आणि 15 मिनिटात तुमच्या हातात तुमचं सर्टिफिकेट ठेवणार. बरोबर की नाही दीपा? अगदी. आणि महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे हे आत्ताच व्हिडिओ केलेला आहे, एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ते नक्की बघा, लाईक करा. काही क्वेरीज असेल तर त्या व्हिडिओवरच तुम्ही विचारू शकता, तर आम्ही तुम्हाला लगेच उत्तर देऊ. आणि आमची सर्व्हिस सगळीकडे अवेलेबल आहे, कुठल्याही वेळेला कुठेही आम्ही द्यायला तयार आहोत. म्हणून हा जो महत्त्व आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि वेळेवर तुम्ही हा सर्टिफिकेट बनवणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.